नमस्कार, जय महाकाल, नमः शिवाय. आजचा आपला अंक ज्योतिषशास्त्राप्रमाणे 5 नंबर येणार होता. 4 झाले. मधला थोडा वेळ गेला. मी मुंबईत नव्हती, बाहेर होती आणि थोडा घसा खराब होता, त्यामुळे मला रेकॉर्डिंग करायला मिळालं. तर आता परत आपण सुरुवात करतो. पुढे आपण 5 नंबर होतो. 5 नंबर आहे बुधाचा. बुध म्हणजे बालग्रह, लहान ग्रह, सगळ्यात शेवटी त्याचा शोध लागला आणि सूर्याच्या अगदी जवळ असणारा ग्रह बुध. अति महत्वाचा, खूप महत्वाचा ग्रह पत्रिकेतला म्हटला तरी चालेल. आपले 4 पर्यंत राहू पर्यंत अंक झाले आहेत. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. आज आपण खूप छान सुंदर बालग्रह, ज्याला बालिश म्हणतो, चाइल्डिश म्हणतो, असा ग्रह बुध, त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. 5 नंबर अंकशास्त्रानुसार त्याचा आहे. सूर्याच्या जवळ, पृथ्वीच्या जवळ असणारा आणि सगळ्यात शेवटी त्याचा शोध लागला आणि सूर्याच्या उजेडात त्याला ताकद मिळणारा आणि अतिप्रखर उजेडात तो अस्त पावणारा, म्हणजे दबला जाणारा, असं दोन्ही प्रकारे बुधाला पाहिलं जातं. अर्थात अंशात्मक सूर्यापासून तो किती जवळ आहे, किती लांब आहे, त्याप्रमाणे त्याचे गुणधर्म असतात. अंक ज्योतिष शास्त्रामध्ये मूल्यांक, भाग्यांक, बुधाला अलाइन होणारे ग्रह, त्याचे मित्र ग्रह, शत्रू ग्रह बघून बुधाचं भविष्य सांगितलं जातं. आज आपण बुधाचा स्वभाव बघतोय. बुधाचा स्वभाव म्हणजे लहान मुलांसारखा, खेळकर, बागडणारा, अगदी मनमौजी, मस्त. अर्थात बुधाबरोबर जेव्हा दुसरे ग्रह येतात, इतर अशुभ ग्रह किंवा शुभ ग्रह, आपण तो अभ्यास नंतर करणार आहोत. आपण आता फक्त एक एक ग्रहाचा अभ्यास आणि माहिती घेतोय. तर त्याप्रमाणे त्याचे ते तसे गुणधर्म थोडेसे बदलतात. तर बुधाचा स्वभाव जो तो खेळकर आहे, मस्तीवाला आहे, मनमौजी आहे, हौशी आहे. नंतर प्रत्येक लहान मुलाच्या ज्या आवडीनिवडी आहेत त्याच्यासाठी आहे. बुध जर अभ्यासासाठी बघितलं जातं, बुद्धीचा कारक ग्रह बुध आहे. बुध जेवढा चांगला असेल किंवा मित्र ग्रहांबरोबर असेल तर मुलं हुशार असणं, बुद्धी व्यवस्थित चालणं, अभ्यासात यश येणं, शिक्षणासाठी बुध बघितला जातो. अर्थात तो कोणत्या चांगल्या ग्रहांबरोबर आणि कोणत्या अशुभ ग्रहांबरोबर आहे त्याप्रमाणे बुधाचं भविष्य बदलतं. साधारण आपण बुधाचे एकट्याचे गुणधर्म बघतोय. बोलण्यावर वक्तृत्व, त्याच्यासाठी बुध बघितलं जातं. जीभ, त्याच्यासाठी बुध बघितला जातो. शरीरातले आजार म्हटलं तर मेंदूचे विकार, डोक्याचे विचार, डोकेदुखी, तसे मज्जातंतू, शरीरातले मज्जातंतू, याच्यावरती पण बुध बघितला जातो आजारपणासाठी. त्याच्यानंतर कलेसाठी बुध बघितला जातो. आवडी निवडी, गायन, गाण्यासाठी बुध बघितला जातो. खूप गोष्टी. नंतर संततीसाठी सुद्धा बुध बघितला जातो. बुध म्हणजे जिवंतपणा, बुध म्हणजे ताकद. त्या प्रत्येक गोष्टीला ताकद पाहिजे तिथे बुध बघितला जातो. शुक्राणूवरती बुधाचा अंमल आहे. शुक्राणू मधला जिवंतपणा, शुक्राणू मधली ताकद, तिथे बुध बघितला जातो. बुध नपुंसक ग्रह असल्यामुळे जर तो सूर्याच्या अति जवळ असून जर तो अस्तंगत असेल किंवा तर तो त्याची स्वतःची तेवढी ताकद राहत नाही आणि त्याचा तो प्रभाव तेवढा राहत नाही. आणि अशा वेळी बुधाशी संबंधित खूप अशा गोष्टी बिघडतात, ज्या बुधाशी संबंधित आहेत. संतती बुधाच्या संबंध आहे, कला आहे, शिक्षण आहे, शारीरिक व्याधी, म्हणजे सगळे जेवढी 12 स्थान आहेत आणि 12 स्थान प्रत्येक गोष्टीसाठी ठरलेली आहे. त्या प्रत्येक गोष्टीसाठी बुध खूप महत्वाचा आहे. बुधाचा रंग हिरवा, पोपटी, लाईट पोपटी, थोडासा एकदम हिरवागार, हिरवळ वातावरण, आनंदी वातावरण, पाऊस पडल्यानंतर हिरवगार होतं, तो बुध. म्हणजे आनंदी, आनंद देणारा ग्रह म्हणजे बुध. बुध चांगला असेल आणि चांगल्या ग्रहाबरोबर जेव्हा तो भेटला असेल, युतीत असेल किंवा दृष्टीत असेल, तेव्हा तो खूप आनंद देतो, खूप चांगल्या चांगल्या गोष्टी देतो आणि सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला बुध लागतोच लागतो. लहान मुलांच्या शिक्षणासाठी जेव्हा माझ्याकडे पत्रिका येतात तेव्हा मी पहिलं बुध बघते पत्रिकेतला, कुठे आहे आणि काय स्थितीमध्ये आहे. खरंच बुध खूप छान आणि मस्त ग्रह आहे, जो बऱ्याचपैकी
आयुष्यातलं जे सुख आहे, आनंद आहे, मौज आहे, मजा आहे, ती बुधाकडनं जास्त करून आम्ही बघतो. मुलांचं शिक्षण बुधाकडनं बघतो. अर्थात पैसा बघायचा झालं बुधाकडनं तर तेवढा बघत नाही, पण बुधाकडनं व्यापार बघितला जातो. बुधाकडनं हिरवा कडधान्याचा व्यापार होतो. त्याच्यानंतर ज्वेलरी पण बुधाकडनं बघितली जाते. अर्थात त्याला शुक्राची जोड असणं वगैरे खूप गरजेचं आहे. पण बुधाचे व्यापार आहेत ते व्यापारी. बुध म्हणजे व्यापारी, कडधान्याचा व्यापार, व्यापारी, कोणताही व्यापार करणारा व्यापारी म्हणजेच बुध. बुध जर असेल तर माणूस व्यापारी, बिझनेसमॅन चांगला होऊ शकतो. हे बुधावरून बघण्याचे बुधावरून बघितलं जातं. तर बुधाची अशी भरपूर माहिती आहे, छोटस नाहीये. बुध छोट्याशा ह्याच्यात मी सांगेन आणि ती माहिती पुरी पडेल. खूप बुध असा आकाराने जरी लहान असला तरी त्याचे खूप असे प्रगती खूप आहे, म्हणजे त्याचे उपक्रम खूप आहेत. खूप गोष्टींसाठी त्याला आपण म्हणजे आम्ही जेव्हा पत्रिका बघतो ना, तर न्यूमरोलॉजीमध्ये बुधाबरोबर कोणता ग्रह आलाय, जोड ग्रह कोणता आहे किंवा अंक कोणता आहे ते सगळं बघितलं जातं. भाग्यांक, मूलांक आणि ते सगळे कोणत्या बुधाशी अलाइन होतात का, तर 5 नंबरचं भाग्यांक आलं तर त्याला अलाइन होणारा मित्र ग्रह कोणता आहे ते बघितलं जातं आणि त्याच्याप्रमाणे ते अंक ज्योतिषशास्त्राचं भविष्य सांगितलं जातं. त्याबद्दल बोलायचं झालं तर खूप आहे, म्हणजे एक 10 मिनिटाच्या व्हिडिओत बोलून होणार नाही. पण महत्वाचं बुध काय बघायचं, बुधामध्ये काय रंग येतात, बुधामध्ये बुधाचा स्वभाव काय, बुधाचा शरीरावर होणारे परिणाम काय, ते आज आपण थोडक्यात बघितलंय. प्रत्येक वेळी जेव्हा मी प्रत्येक कुंडलीचं किंवा पुढे पुढे जसं जाऊ, कारण हे सगळे ग्रह प्रत्येक वेळी येतच राहणार आहेत. आपण जसं त्याचं विश्लेषण बघत जाणार आहोत, पुढे जसा अभ्यास करत जाणार आहोत, तर हे परत परत येणार आहे आणि परत परत त्याच्यावरती आपण बोलणार आहोत आणि वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या विषय घेऊन वेगवेगळ्या विषयासाठी बुधा किंवा इतर ग्रहांचा काय महत्व आहे ते आपण अभ्यास किंवा बोलणार आहोत. आणि तुम्ही पण मला सांगा कोणत्या विषयावर बोलू आणि कोणत्या विषयावर व्हिडिओ करायला हवेत. तुमच्या काय आवडीनिवडी असेल, तुम्हाला काय माहिती हवी असेल तर कृपया कमेंट्स बॉक्समध्ये द्या. मी त्याच्यावरती नक्कीच बोलण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर तुमचं बर्थ डिटेल दिलं तर कोणतं रत्न घालायचं ते सुद्धा मी तुम्हाला सुचवेन. बुधाचं रत्न म्हणजे पाचू आहे. पाचूमध्ये खूप प्रकार आहेत. ते जेव्हा रत्नशास्त्राचा जेव्हा आपण विषय घेऊ तेव्हा मी त्याच्यावरती नक्कीच चर्चा करेन. आता आजचा बुधाचा प्रभावी उपाय देते मी, ज्यांचा बुध खराब आहे. आता अंक ज्योतिषशास्त्र आणि पारंपरिक ज्योतिषशास्त्र दोघांचं मिलन करून मी बुधाची माहिती दिली आहे. अंक ज्योतिषशास्त्रामध्ये भाग्यांक आणि मूलांक बुध आणि 5 नंबर आला तर त्याला मित्र ग्रह आणि शत्रू ग्रह अंक धरून त्याप्रमाणे भविष्य सांगितलं जातं. पारंपरिकचं थोडं वेगळं आहे, पण दोघांचं मिळून जेव्हा आपण भविष्य सांगतो तेव्हा ते 100% परफेक्ट येतं. आज बुधाचा प्रभावी उपाय घेऊया आपण. तर बुधाचा प्रभावी उपाय हाच आहे की मंगळवारी रात्री मूग भिजत घाला आणि बुधवारी सकाळी ते पक्ष्यांना घाला, भिजलेले मोड आलेले मूग. आणि त्या फरक बघा, व्यापारात जो अपयश येत असेल किंवा शिक्षणात काय अडथळा येत असेल, ज्याच्यासाठी बुध बघितला जातो, संततीसाठी बुध बघितला जातो, अशा ठिकाणी जर तुम्हाला काय अडथळे येत असतील तर हा उपाय करा. 21 बुधवार करून बघा, 100% तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल. आजची बुधाची माहिती संपली. उद्या आपण 6 नंबर शुक्राचा नंबर घेऊन येत आहोत. धन्यवाद.